महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारचं सत्ता आहे. या सत्ता पक्षानंतर अनेक जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हेगारी घटना ही वाढण्यात आलेली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यामधील जी गुन्हेगारी होती ती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जो पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल हा चर्चेचा विषय आहे. कारण की त्यांनी नाशिक जिल्ह्यामधील जितकेही मोठे मोठे गुंड होते किंवा जे की गँगस्टर होते या सगळ्यांचा जे बाहेर होते किंवा जेलमध्ये ज्यांना टाकण्यात आलं ह्या सगळ्यांची एक हिंडच काढलेली आहे आणि त्यांच्याकडून नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला हे देखील त्यांच्याकडून वळवून घेत आहे. माहितीच्या अनुसार राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आदेशच दिलेत आहे की जिथे कुठे ही गुंडेगारी होत असेल मग ते कुठल्याही पक्षाचा असो त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा जरी असला तरी ही गुंडागर्दी ही मोडीत काढण्यात आली. आणि अशातच शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांचं संदीप कर्णिक यांचं कौतुक तर केलेलंच आहे. परंतु त्यांनी हे देखील आवाहन केलेले की ज्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस उपायुक्त हे गुंडागर्दी संपवत आहेत त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यामधील जी गुंडागर्दी आहे ती देखील त्याच धर्तीवरती ह्या गुंडांना जेरीस आणून त्यांच्याकडे देखील वधवून आणावे की ठाणे जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला.